नमस्कार मंडळी, मानदेश प्राईममध्ये आपल्या सर्व प्रेक्षकांचं स्वागत करतो। आटपाडी तालुक्यामध्ये काल जो वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाटामध्ये जो पाऊस झाला, या पावसामध्ये अक्षरशः शेतकऱ्यांचं लाखो रुपयाच्या डाळिंब बागेचं, द्राक्ष बागा असतील किंवा आंब्याच्या बागा असतील, याचं आटपाडी तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। काही शेतकऱ्यांचे जनावरं ज्या झाडाखाली बांधली होती, अशा झाडावरती वीज कोसळून अणसवाडीमध्ये काही घटना घडल्या, तसेच अनेक ठिकाणी या घटना काल घडलेल्या आहेत। शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय। त्यासोबत आटपाडीमध्ये ज्यांचा घोडा आहे, तो घोडा रविराज लांडगे यांचा घोडा आहे। लग्न सराईत नसणारा जो घोडा आहे, त्या घोड्याला करंट लागून त्या घोड्याचा मृत्यू झालेला आहे। आणि या कुटुंबावरती अक्षरशः त्यांनी एक जीवापाड जपलेला हा घोडा मृत्युमुखी पडलेला आहे। त्याची अंदाजे रक्कम 10 लाखापेक्षा जास्त आहे असं बोललं जातं इथल्या स्थानिकाकडून। आणि अतिशय उत्कृष्ट लग्न सराईत नसणारा घोड्याचा अंत झालाय। या संबंधित बोलण्यासाठी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत इथले काही स्थानिक, ज्यांनी ही घटना पाहिली। या जी घटना आहे, काय घडलेली घटना आणि कशी घडली घटना, कसा काय हा घोड्याचा मृत्यू झाला? करंट लागल्यामुळे त्याचा मृत्यू झाला। समजा पूर्ण या भिंतीला करंट असल्यामुळे आमच्या बी लवकर लक्षात आलं नाही ना नेमकं काय व्हायला लागले। नंतर हात लावल्यानंतर लक्षात आलं की बाबा त्याला करंट लागलाय। मग आम्ही बाजूला सरलो। ह्याच्यासोबत दुसरा घोडा आम्ही कसा तरी बाहेर काढला ह्यातून। किती घोडे तुमच्याकडे? 2 आहे ती। हा, एकाचा मृत्यू झाला, एक वाचवण्यामध्ये यशस्वी झालो। एक खिलार गाय होती, तिला बी ती 5 महिन्याची गाभण होती, तिला वाचवली। फक्त ही खाली पडल्यामुळे ह्याला बाहेर काढता आला नाही ना ह्यातून। महावितरण कंपनीचं कोण आले, पंचनामा केलाय, काय घडले का? प्रशासनाने काय मदतीचं आश्वासन हो दिले। हा दिले। काय घटनाक्रम होता आणि कसं काय घडलं? सुमारे ही घटना सकाळी 7-7:30च्या सुमारास घडली असून घोडे 2 होते। त्यातील एका घोड्याला आम्ही वाचवू शकलो। त्यातील एक घोडा खाली करंट लागल्यामुळे मृत्यू पावलेला आहे। सुमारे 10 लाख त्याची प्राइज आता चालूच्या काळात आहे आणि त्याची आर्थिक मदत MSEBने घ्यावी हीच आमची विनंती। दिवस या घोड्याला जपलं होतं? सुमारे आमच्यापेक्षा घोडा 1-1.5 वर्ष आम्ही खरेदी केलेला आणि MSEBच्या ह्या घाण कामामुळे एका घोड्याला आपला जीव गमावा लागलेला आहे। काय सांगाल की आज तुम्ही जीवापाड जपलेला हा घोडा आपल्या डोळ्यात एकच मृत्युमुखी पडतो, काय भावना आहे तुमच्या? सकाळ सकाळ उठल्या त्याला खायला ठेवलं आणि मी झाडून काढलंय आणि तिथं विजेचा जाळ झालेला बघता इथं घोड्याला करंट लागलं आणि मेलं। पोरं दोन्ही होते, त्यांना असं जाणवलं करंट आहे म्हणून पोरं मागं सरात। आम्ही स्वतः खात नाही, पण त्यांना एवढं चांगलं जपतोय आम्ही। किती दिवस पाळला होता घोडा? घोडं भरपूर दिवस, ही वर्ष झालं आमच्याकडे आहे। आज ही तुमच्या डोळ्यात एकच याचा जीव तडपडून अक्षरशः गेला, दुःख होतंय लय। घरातल्या माणसं एखाद्या सदस्यापर्यंत जास्त दुःख होतंय। काय झालं? जनावर वाचव काय, आम्ही दोघी ह्या पोरांना ओरडत होतो, ती 2-3 पोरांचे जनावराला वाचवण्याचा प्रयत्न करत होती। आम्हाला वाटतं त्यांना वाचवण्याच्या नादात ह्यांना करंट लागत, म्हणून आम्ही सकाळ दात घासता आम्ही आलो, घोडं का एवढं ओरडायला लागले म्हणून। तर घोडं एकीकडे पडलंय, ही घोडं एकीकडे ओरडतंय, त्याला वाचव का ह्याला वाचव करतो। आम्ही दोघी ह्या पोरांना ओरडायला लागलो, ती दोघं पोरं जनावराला वाचवायला लागली। वाटायला लागलं अर्ध्या रात्रीचं जर ही काय झालं असतं तर आज त्या घोड्या बरोबर ह्या घरातल्या माणसांना काहीतरी 100% झालं असतं। ही दिवस होता म्हणून निदान माणसाचा ओरडून त्या जनावरापाशी गेली पूर्ण। आणि तिथं सगळी मुलं बाळ पण बाकीची लोक पण हित आहे ती मंदिराच्या इथं परिसरात बघा तुम्ही काय असेल ती त्याची परिस्थिती। आणि करंट लागत होता, भिंतीला जरी हात लावला ना तरी करंट लागत होता। ती पोरांनी कसं ती दुसरा घोडा वाचवून बाहेर काढलाय। आम्हाला वाटत होतं त्या घोड्या सगळ्या पोरांना फिरायला करंट लागेल काय, इतका बेकार झाला। हात लावताना लागला? करंट आम्हाला मुंग्या आलेच की, आम्हाला मुंग्या आलेच की हाताला असं धरले नंतर भिंतीला, पूर्ण भिंतीला ते तसंच होत होतं। जाळ होत होता तिथं, ह्याच्यावर डांबावर जाळ होत होता। प्रशासनाला तुम्ही काय विनंती कराल? महावितरण कंपनीला काय विनंती कराल? काय आता काय नुकसान की आमची झाली ती भरपाई मिळावी आम्हाला। काय अंदाजे किती रकमेला हा घोडा खरेदी केला? 10 लाखापर्यंत किमती आहे, पण आम्ही 7 लाख घेतला होता। तेवढीच विचार आहे आमची, काय पोराची नुकसान की झाली ती भरपाई मिळावी आम्हाला।
तर मंडळी रविराज लांडगे यांचा हा घोडा दुर्दैवी या घोड्याचं महावितरणचा म्हणजे विजेचा धक्का लागून या घोड्याचं निधन झालेलं आहे. आणि माझ्या पाठीमागे चित्र पाहू शकता. इथले जे स्थानिक लोक आहेत, कार्यकर्ते आहेत, ते असं सांगतात की हा खाली पडल्यानंतर याला उचलणं शक्य झालं नाही. इतर काही ज्या गायी होत्या त्या गायींना वाचवण्यामध्ये ते यशस्वी ठरले. याच्यासोबत दुसरा घोडा होता, तोही वाचवण्यामध्ये ते यशस्वी झालेले आहेत, परंतु या घोड्याला वाचवण्यामध्ये ते यशस्वी झालेले नाहीत. यावरती महावितरण या कुटुंबाला काही मदत करणार का हे पाहणं तितकंच महत्वाचं ठरणार आहे. कॅमेरा पर्सन खली जमादार सह दादा स्वाक्ष, मानदेश प्राईम, आटपाडी. आवाज माणदेशाचा, माणदेशातील प्रत्येकाचा. माणदेश प्राईम सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा. नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनचं बटन दाबा. धन्यवाद.